हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनिधी. टेलिग्रामवर आपण जे MCQ टाकतो त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन इथं मी देतोय, जेणेकरून तुम्हाला तुमच्या चुका लक्षात याव्यात. बघा, हा प्रश्न आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये उल्लेख केलेल्या स्त्री अन्न यामध्ये खालीलपैकी कशात समावेश होतो? आता आपण ज्यावेळेला एखादं बजेट करतो करंटच्या अँगलनी, पण त्याच बजेटमध्ये काही बेसिक एरिया, कोर पार्ट ज्याला आपण म्हणतो, त्या अँगलनेही प्रश्न येऊ शकतो. जसं की हा इथं स्त्री अन्न. आता त्याच्यामध्ये काय तरतूद केलेली आहे, किती काय गोष्टी इनिशिएटिव्ह घेतलेल्या आहेत, हा करंट इकॉनॉमिक्सचा पार्ट झाला किंवा त्या वर्षीचं बजेट आणि सर्वेचा पार्ट झाला. पण एक्झॅक्टली स्त्री अन्न म्हणजे काय, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय येतात हे माहिती पाहिजे ना. बघा इथं लक्ष घ्या, हे ऑप्शन आहेत खाली. म्हणजे स्त्री अन्न याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? पहिला पर्याय आहे गहू, सेकंड ज्वारी, तिसरा डाळी आणि शेवटचा पर्याय तो वरील सर्व. तर मॅक्झिमम विचार करा, म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं की 60% विद्यार्थ्यांनी काय उत्तर दिले? वरील सर्व. म्हणजे त्यांना अजून हेच माहित नाही की ज्यावेळेला आपण बजेट आणि सर्वे करतो त्याच्यामध्ये कुठला तरी कीवर्ड येत असतो, त्याच्या बेसिकला आपण गेलो पाहिजे. साधा प्रश्न इथं बघा, हे भरड धान्य ज्याला आपण मिलेट्स म्हणतो, ह्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? ज्वारी, बाजरी, नाचणी या गोष्टींचा. आणि मग आपल्याला इथं भरड धान्य, अन्नधान्य, तृणधान्य म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधला बेसिकच डिफरन्स माहित नसेल तर कशा पद्धतीने आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू, या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस क्रिएट व्हावा म्हणून हा सगळा इनिशिएटिव्ह सुरू केलेला आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरचे प्रश्न आवर्जून सिरियसली सॉल्व्ह करा. त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलला मिळेल. त्यामुळे दोन्हीही सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल पण आणि युट्यूब चॅनल पण. इथं बघा, वरील सर्व देणाऱ्यांनी त्याला असं वाटलं की गहू, ज्वारी, डाळी हे सगळं कशामध्ये? स्त्री अन्नमध्ये आहे. ऍक्च्युली भारतामध्ये याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी दोन अँगल आहेत. एक तर ऑब्व्हियसली रोजगार निर्मिती करणे, शेतीला प्रोत्साहन देणे, विकास करणे. ॲट द सेम टाइम पोषण, ह्याच्यामध्ये त्याला काही जी व्हॅल्यू आहे ना, न्यूट्रिशियस व्हॅल्यू, तीही इथं महत्त्वाची आहे. त्यासाठीही प्रोडक्शन सरकारने वाढवायला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या भरड धान्याबाबतीत ज्वारी, बाजरी, नाचणी ह्याचं उत्पादन वाढावं, ह्याच्यासाठी स्त्री अन्न हे त्याला संबोधलेलं आहे आणि बजेटमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. सो इथं त्याच्यामध्ये काय येतं? फक्त ज्वारी, गहू आणि डाळी ह्याच्यात येत नाही. सो बी केअरफुल. छोट्या गोष्टी आहेत, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये इथूनच इन ऑर आउट हे ठरतं, लक्षात घ्या. खूप मेजर आउट ऑफ सोर्सवाल्या गोष्टी मागे लागण्यापेक्षा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर जास्त फोकस करा, परफेक्शन वाढवा, जेणेकरून आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू आणि आपला स्कोर वाढेल. सो थँक्यू सो मच. आवडला असेल तर व्हिडिओ हा नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या सगळ्या इनिशिएटिव्हला तुम्हाला याचा फायदा होईल. त्यामुळे टचमध्ये राहा. थँक्यू.